चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका रिकाम्या जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. अच्छा, 3/5 एवढं भरण्यासाठी त्याला 8 तास लागतात. 3/5 तर पूर्ण भरण्यासाठी त्याला किती लागेल? 8 गुणिले 5/3 म्हणजे 8 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 40/3 पूर्ण भरण्याकरिता. ठीक आहे. पूर्ण भरण्याकरिता त्याला किती? एवढा वेळ लागेल. ठीक आहे, एवढे तास लागेल. पण पेपरमध्ये काय म्हटलंय की 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागतात. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? तर पूर्ण वेळ तर एवढी लागत आहे आणि 3/5 भरायला 8 तास लागत आहे. तर जे अर्धा जो खाली आहे, जेवढा पण पोर्शन खाली आहे तेवढा भरण्यासाठी त्याला अजून किती वेळ लागणार ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे किती तास लागून राहिले? 40/3. पहिले किती 3/5 किती याच्यात भरला? 8 तासात. तर बस हा रिमेनिंग टाइम आपल्याला तो भरण्यात किती वेळ लागणार ते काढायचं आहे. तर काढा मग, करा याला. किती होणार? 40 40 - 8 त्रिक 24 40 - 8 त्रिक 24 अपॉन मध्ये 3 म्हणजेच काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 20 मधून 4 गेले 16/3. किती? 16/3 तास लागणार. परंतु ऑप्शन मध्ये काय म्हटलं आहे? तास मिनिट मध्ये घेतलेला आहे. तर हे किती होणार? जर याला आपण अशा प्रकारे कन्वर्ट केलं 3/5 = 1 राहिला. यालाच काय लिहितात विद्यार्थी मित्रांनो? 5 तास. 5 पण अशा आणि याला पुन्हा जर आपण ब्रेक केलं तर 5 तास 1/3 तास आहे, त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करून टाकू. 3 दुने 6 म्हणजे हे किती होणार? 20 मिनिट. म्हणजे ऑप्शन काय येणार? 5 तास 20 मिनिट. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ऑप्शन 2. ऑप्शन 2 हे झालं आन्सर.